सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग। बघा, आता पोलीस भरतीचे फॉर्म भरायची तारीख संपून गेली आणि चलनाची तारीख संपून गेली। आता या भरतीमध्ये सर्वांना माहिती आहे किती फॉर्म आलेत, काय परत सांगायची गरज नाही। आता जो मुद्दे बघा 3 ते 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत, ते तुमचे प्रश्न तुमचे असतीलच, 100% गॅरंटी आपल्याला। मग आपण तुमचे ह्या 3-4 प्रश्नाविषयी व्हिडिओ आणलेला आहे आजचा, आणि ते तुमचे प्रश्न तुमच्या मनातील सॉल्व होतील। बघा, पहिला प्रश्न आहे डबल फॉर्म, दुसरा SABC आणि वयवाढ, आणि तिसरा ग्राउंड आणि भरतीला स्थगिती एक शेवटचा पॉईंट आहे। हे आपले 4 पॉईंट मेन आहेत। आता बघा, 17,471 पदासाठी 17,76,000 फॉर्म पडलेले आहेत। म्हणजे मागच्या भरतीपेक्षा हे अर्ज खूप कमी आहेत। मागच्या वेळेस 18 लाख फॉर्म होते आणि त्यामध्ये जेल पोलीस हे ऑप्शन नव्हते किंवा त्या ठिकाणी भरती निघाली नव्हती। यावेळेस जेल पोलीसची भरती आहे, पण त्याच्या मानानं जागा जास्तच आहेत, पण फॉर्म हे कमी पडलेले आहेत। त्यामध्ये काही लोकांनी डबल फॉर्म जास्ती भरले नाहीत। आणि दुसरा मुद्दा होता तो म्हणजे SABCचं प्रमाणपत्र आहे ते अजून सर्वांना मिळालेलं नाही, त्यामुळे काही लोकांनी अजून फॉर्म सुद्धा भरलेले नाहीत, हा इश्यू होता। त्यामुळं माझ्या अंदाजाने की यावर्षी जे फॉर्म संख्या वाढायला पाहिजे होती ते खूप त्या मानानं कमी आहे। आता बघा, आपला जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे डबल फॉर्म विषयीचा आहे। कारण यावेळेस मागच्या वेळेसचा जो रूल्स होता तो नियम वेगळा होता आणि यावेळेस थोडंसं वेगळं आहे। तरीही काही मुलांना शेवटच्या 3 दिवसामध्ये डबल फॉर्म टाकल्याची संख्या पण भरपूर आहे डबल फॉर्मची। आणि यावेळेस यांची डबल फॉर्म तर कॅन्सल होणारच आहेत, पण ते डबल फॉर्म कॅन्सल होतील की त्यांची उमेदवारी बाद होईल याविषयी निर्णय त्यावेळेसच मंडळ घेऊन टाकेल, परीक्षा मंडळ काय आहे ते भरतीच्या वेळेस काय रूल्स असतील, काय नवीन ते त्यावेळेस समजून जातील। पण डबल फॉर्मचा यावेळेस चालणार नाही, मुलं पण अग्रेसिव्ह खूप आहे त्या विषयावरती, ठीक आहे। आणि पुढला मुद्दा आहे तो म्हणजे SABC आणि वयवाढीचा। आता ज्या मुलांची मराठा कास्ट आहे त्या पोरांचं अजून कास्टच निघाली नाही आणि त्यामुळं मुलांचे फॉर्म भरणं सुद्धा रखडून गेल्यानंतर फॉर्म भरायची सुद्धा मुलं बाकी आहेत। त्यामुळे ह्या मुलांची इच्छा होती की फॉर्मची तारीख ही वाढवून मिळावी, पण तारीख काय वाढवून मिळालेली नाही, तारीख क्लोज झाली आणि सध्या तारीख ही क्लोज आहे। त्यामध्येच पेपरला बातमी येते की मेमध्ये ग्राउंड होईल म्हणून, त्यामुळं डिप्रेशन पोरांचं वाढलं आणि पाठीमागे एक मुलगा फाशी घेऊन मेला बघा 2 दिवसापूर्वी। तर अशी अवस्था पोरावरती येते। जीवन संपवणं हा पर्याय नाही, पण ते ज्या ह्या घटना घडतात ते पूर्णपणे नैराश्यातून घटना घडतात। आणि आता ही SABC मुलांनी अजून फॉर्म भरलेले नाहीत आणि तरीही फॉर्मची तारीख संपून गेली। मग याविषयी शासनाला सकारात्मक निर्णय घ्यावाच लागेल आणि परत एक वेळेस फॉर्मची तारीख ओपन करून द्यावी लागेल फॉर्म साईट। आणि त्यामध्येच दुसरा मुद्दा आहे तो वयवाढीचा। वयवाढ ही 2023 पर्यंत मिळाली, पण हे भरती 23 मध्ये काढलीच नाही। जर ही भरती डिसेंबरला काढली असती 23च्या तर मुलांना चान्स मिळाला असता फॉर्म भरायला सर्वांनाच। पण हेच मुलांची मागणी आहे की आता हे वयवाढ द्यावी, एक शेवटची संधी म्हणून सर्वांना चान्स द्यावा। याविषयी केसेस पडलेल्या आहेत 3 जागी आणि त्याची हेअरिंग पण चालू आहे। आणि आता कोर्ट निर्णय कसा देईल, कोर्ट स्थगिती देईल का, काय पोरांना एक प्रॉब्लेम असतो काय पोरांना। बघा, काही मुलं म्हणतात की ह्याने आतापर्यंत भरत्या नाही केल्या, त्यांचं वय संपायला गेलं, अशा गोष्टी बोलतात। पण ह्या गोष्टी जो खरंच मुलगा भरती होताना माहिती आहे, ह्या गोष्टी बोलून काही फायदा नाही। कारण कुठलाही मुलगा आपण भरती होणार म्हणूनच तयारी करतो आणि आपण त्याच्याविषयी काय बोलणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, ज्या मुलांचं वय संपलं त्याविषयीचं। आणि यावरती शासनाने निर्णय घ्यावा आणि एक लास्टची चान्स संधी या सर्वांना द्यावी, कारण कुणावरतीही अन्याय होणार नाही। कारण मध्यमवर्गीय लोक भरती करतात, कुठले आमदाराचे खासदाराचे मुलं हे भरती करत नाही। त्यामुळं एक निर्णय सकारात्मक हा शासनाने घ्यावा आणि एक चान्स वयवाढीमध्ये द्यावा अशी सर्वांची विनंती आहे। त्याविषयी केसही चालू आहे आणि जर ही केसचा मुद्दा जर कोर्टानं जर ठरवलं तर या भरतीला स्टे सुद्धा तोपर्यंत येऊ शकतो, जोपर्यंत गृह विभाग कोर्टाला आपलं स्टेटमेंट देत नाही तोपर्यंत। हे आता हेअरिंगवरती पूर्ण काही गोष्टी पुढल्या अवलंबून आहेत आणि हेअरिंग झाली तर परत फॉर्म
परत फॉर्म चालू होतील यामध्ये काही शंका नाही, कारण कोर्टासमोर कोणी जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता पुढला मुद्दा आहे ग्राउंडचा. आता हे पेपरला बातमी आली सोलापूरच्या की एक ग्राउंड हे मेला चालू होणार आहे. अहो, इलेक्शनची निकाल 4 तारखेला आहे जूनच्या, आणि कसं ग्राउंड 20 तारखेला मेचे चालू होईल सांगा बरं. म्हणजे हे मुलांना फक्त डिस्टर्ब करायचं कामं लावलेले आहेत ह्या पेपरनं सुद्धा. बघा, माझ्या माहितीस्तव आपण तुम्हाला जे तो सांगितले पाठीमागे आपण किंवा ग्राउंड हे जूनमध्ये चालू होईल शेवटी, आणि जूनला हे पाऊस चालू होतो. अवकाळ गमन असतं किंवा जूनचा पाऊस असतो, त्यामुळं जूनला सुद्धा ग्राउंड होऊ शकत नाही पावसामुळं. घेतलं तर तुमच्या रस्त्यावरती ग्राउंड होईल, जूनमध्ये ग्राउंड होईल, पण जूनच्या शेवटला. पण मे मध्ये वगैरे काय हे मुलांना दिशाभूल करणं आणि पोरांचं जास्त टेन्शन पोरांना वाढवणं, ह्या गोष्टी सध्या चालू आहेत. त्यामुळे मुलांनी ह्या गोष्टीला बळी न पडता फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं ग्राउंड कधी होऊ शकतं. तयारी चांगली ठेवा, ग्राउंडची प्रॅक्टिस चालू ठेवा, प्रॅक्टिस बंद करू नका. ठीक आहे. पण माझ्या माहितीस तो मे मध्ये ग्राउंड सुरुवात होणार नाही, ग्राउंड हे जूननंतर चालू होईल. आणि शेवटचा मुद्दा होता तो म्हणजे केसचा मुद्दा होता. जर कोर्टामधील जर निकाल आला, स्थगिती आली, तर परत फॉर्म ओपन होतील. त्या मुलांचं वयवाढीचा प्रॉब्लेम असेल, एसबीसी कास्ट असेल, ते पण त्यातून सॉल्व्ह होऊन जाईल. पण सध्या आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे थोडंसं आडफाटा येतो की काय, असे पण चर्चा चालू आहेत. आणि आता वयवाढीचा मुद्दा आहे, त्यामुळं फॉर्म जर तारीख वाढली तर एसबीसी पोरांना सुद्धा फॉर्म भरायला चान्स या ठिकाणी मिळू शकतो, ज्या मुलांचे फॉर्म भरले नाहीत असे. पण मराठा कास्टचे की 20 ते 25% पोरांना अजून फॉर्म भरलेले नाही. मित्रांनो, आपण अशीच माहिती आणतो. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला आर्य मोटिवेशन नावाचा, जाऊन तो जॉईन करा. त्यावरती आपण अशीच माहिती टाकत असतो.